आज या ठिकाणी या निसर्गरम्य पवित्र आणि पावन अशा या ओरस नगरीमध्ये श्रीदेव रवळनाथ मंदिर ओरस या ठिकाणी श्रीदेव रवळनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सर्व मानकरी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने हा आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवांना मी स्वतः अरुणकाळी मुक्काम पोस्ट पावशी तालुका कुडाळ मला भगवान सांगतात सन्माननीय सोपाकृत पकवानोदक विनीत दादा धुरी आणि दगाताबला सांगतात ते म्हणजे सन्माननीय सुप्रसिद्ध दगाताबला वादक जितेश परब माझी सर्व कोर्स मंडळी माझ्या जोडीदार आहे सिंधुदुर्गातील एक सुप्रसिद्ध भजनी बुवा पहाडी आवाजाचे बादशाह त्यांचं सुमधुर गायन आणि ते गायन रसिक श्रोत्यांच्या हृदयामध्ये जे राज्य करताय रोखोक बोलणारे भजनी बुवा म्हणून सन्माननीय संदीपजी लोके बुवा आणि त्यांना पकवान करतायत सन्मानित सुप्रसिद्ध पकवान वादक आमचे योगेश दादा सावंत आणि दगाताबला सांगतात ते म्हणजे सुप्रसिद्ध दगाताबला वादक संजयजी सुद्धा बुवांची सर्व कोरस मंडळी आम्हा दोन बुवांना या ठिकाणी आमने सामने ढबलवारी भजन त्याप्रमाणे परमेश्वराचं नामस्मरण परमेश्वराची भजनरूपी सेवा आणि तुम्हाला जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः श्रीदेव रवळनाथ देवस्थान समिती सल्लागार उपसमिती सर्व मानकरी व सर्व ग्रामस्थ यांचे माझ्या श्रीदेवी सातेरी पाताली भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणजे फोनवरून कॉन्टॅक्ट केलं ते आमचे परम मित्र आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री रवी कदम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। आमचे परम मित्र मार्गदर्शक सन्माननीय बाळाकानी या ठिकाणी उपस्थित यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। सुप्रसिद्ध भजनी बुवा गोपी लाडबो या ठिकाणी उपस्थित त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पकवानक आमचे राजूदादा सावंत त्याचप्रमाणे सन्माननीय सुप्रसिद्ध पकवानक रामदासजी गावडे शुभमजी गावडे त्याचप्रमाणे उत्कृष्ट तबला वादक तबला वक्ता सन्माननीय प्रसाद मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच सन्माननीय सुप्रसिद्ध पकवानक बंटी मिस्त्री माऊली त्याचप्रमाणे भजनी बुवा ज्ञानदेव मिस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे चरणाशी नतमस्तक करून सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तुम्हा सर्व तमाम मायबाप भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगताचा आदिदैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता देवी सरस्वती मातेच्या नतमस्तक करून रंगदेवता आणि स्थानदेवतेला वंदन करून ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथांची चरणाशी नतमस्तक करून माझी ग्रामदेवता आई सातेरी मातेच्या नतमस्तक करून वडकी देवी आईला वंदन करून पुराणेश्वर रंगेश्वर सिद्धेश्वराला वंदन करून वेदोबाच्या चरणाशी नतमस्तक करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांच्या चरणाशी तसे पिंगुळीच्या राहुल महाराजांना वंदन करून सत्याचा वादी श्रीदेव सत्यनारायणाला वंदन करून त्याचप्रमाणे परत माते समाज मानणाऱ्या गो ब्राह्मण प्रतिपादक राजाधिराज श्री आश्रमाधीश्वर शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या रंगीत आणि संगीत अशा आमने सामने डबलबारी भजनाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो
तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे गोड्यान गोडी मोरेश्वरा बा उघाल पोटी मोरेश्वरा बा उघाल पोटी कुंडली गवरे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ गणपती गजानन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ देविका देवी श्री भावना देवी श्री वणजी देवी श्री भावी देवी बजरंग श्री सत्यनारायण देवलिंगेश्वर श्री रवळनाथ देवरामेश्वर श्री पुराणेश्वर देवसिद्धेश्वर परमपूज्य भालचंद्र परमपूज्य राहुल देववेदोबा श्री विश्वकर्मा सुमतीन भजनकार गुरुवर्य श्री प्रवीण पांचाळ हर हर या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय वैभव सावंत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आम्हा दोन्ही बुवांसाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे मनपूर्वक धन्यवाद 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 अतिशय नयनरम्य असा हा कार्यक्रम आहे आणि सुरुवात बुवांना सांगितली मंडळाने की लोके बुवा तुम्ही सुरुवात करा पण लोके बुवा म्हणाले की मी सुरुवात करत नाही घाडी बुवांना सुरुवात करायला सांगा हा त्यांच्या मनात एक मोठेपणा आहे हे आजच नाही म्हणजे कायमच डबलवारी असतात ते आता मोठेपणा सुरुवातीला मला देतात चांगली म्हणजे सगळ्यांकडे हा मोठेपणा नसतो तसा साऊंडवाल्यांजवळ मोठेपणा आहे बघा म्हणजे काही झालं तरी ते प्रयत्न करतात म्हणजे चांगलं देण्याचा धडपड त्यांची चालू आहे एकदा साऊंडवाल्या भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जे चांगलं आहे ते चांगलं झालं मंदिर जवळपास 250 वर्षापूर्वीचं मंदिर आणि या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम परवापासून चालू होते आणि त्यानिमित्त एक संगीतबद्ध कार्यक्रम हवा अशी सर्व या मंडळाची समितीची इच्छा आणि संकल्पना कोणी मांडली की डबल बारीची बघू जरा भाऊ
कदम बुवा यांची संकल्पना की या ठिकाणी संगीतबद्ध डबल बारी झाली पाहिजे. आता रवी कदम बुवा म्हटल्यानंतर स्वतः ते डबल बारी करत नाही किंवा आमचे गोपीलाल बुवा स्वतः डबल बारी ते करत नाही, पण डबल बारी भजन करणारे किंवा संगीत क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या मागे ह्या दोन व्यक्ती खंबीरपणे उभ्या असतात. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. काही प्रॉब्लेम होऊ दे, रात्री अपरात्री कधी पण फोन करा, दोन व्यक्ती हजर असतात. हा यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि जसं मंडळाने सांगितलं की पवित्र स्थान आहे आणि पवित्रता राखूनच डबल बारी झाली पाहिजे. आम्ही दोन्ही बुवा तुम्हाला सांगतो, शाब्दिक कामचं काहीतरी असेल भजनावरून ते काहीतरी बोलणं होईल, ते शांततेत कधीच नाही. तांबडी जिंका असेल ना शांततेत अजिबात नाही कार्यक्रम. पण आज तुम्हाला सांगतो, मंडळाने सांगितलं की अश्लील किंवा कमरेच्या खालचं किंवा आई वडिलांना असं लागेल असं काय बोलू नका. 100% तुम्हाला ग्वाही देतो दोन्ही बुवांच्या वतीने की तुम्ही बसलेल्या मायबाप भजन रसिकांचे हात कानापर्यंत येतील असा एकही शब्द आम्हा दोन्ही बुवांच्या तोंडून येणार नाही अशी ग्वाही देतो आणि भजन सेवेला सुरुवात करतो. आज लोकेबुवा म्हटल्यानंतर भजन जे क्षेत्र आहे त्या भजन क्षेत्रामध्ये वलयांकी जसं नाव आहे, रोखोक वातावणी समोर कोणी असू दे, जे आपल्याला पटलं नाही ते बिनधास्त बोलणारे बुवा. होतं का आता आवाज पहाडी आवाज आज सप्तकामध्ये आवाज कसा लावावा. सन्माननीय लोके आज भजना वर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा यांचा जो वारसा करून जपत असतील तर आमचे लोके बुवांच्या नावामध्ये मोठा वाटा आहे. सन्माननीय लोके बुवा जी गाणी आपण 30-35 वर्षापूर्वी ऐकलेली आहे त्यांचा वारसा परत परत आम्हाला ऐकायला मिळतं. कशामुळे? लोके बुवा काही का असेल. आणि ती पण नोटेशन कशी, कठीणातला कठीण ताल निवडून ती नोटेशन लोके बुवा सादर करतात. तेवढं सोपं नाही. एकदा लोके बुवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जरा थोडा हसके ठेवा. कार्यक्रम कसं आहे देवाच्या समोर कार्यक्रम कसं होतं नाही हसत खेळत होऊन जावं. काल पौर्णिमा झाली, सोमच्या अमावस्या घेता होणार घालून जाऊ दे ना बुवा. खेळी मिळते का वेळ आता का वेळ झाली का भांडा नका बघा तरी पण काय म्हटले 12 वाजले एका दिवस काय नाही. ठीक आहे, सुरुवात माझ्या जवळ आहे आणि जशी तुम्हाला बारी पाहिजे तशीच बारी होणार. फक्त अश्लील घाणेरडं आमच्याकडून काही येणार नाही. धन्यवाद.
लोचना आता बटन व्यवस्थित लावलं मॉनिटर अजिबात हलवू नको फक्त ऐकत जर त्याच्या कागदाचे जे आहे ते फक्त शार्प जरा कर परफेक्ट नाही गावलेलं हॅलो हॅलो हा बरोबर आहे थोडा इको घे इको थोडा हॅलो 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 लेवल वाढव बस गोंधळे लोचना 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 गुंतले जय जय विठ्ठले 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 रघुमाई जय जय विठ्ठले 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 रघुमाई रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन रूपी गुंतले लोचन
पुरुष मंडळी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो.
धन्यवाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. एकदा साऊंड सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर. जास्त त्यांना काही सांगावं लागलेलं आहे. अर्थात या स्थानावर नारदाच्या गादीवर बसून आज 25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे साऊंडवाल्याला काय सांगायला पाहिजे याची मुळात अक्कल पाहिजे. इको कशाला म्हणतात आणि इफेक्ट कशाला म्हणतात ज्या बुवाला कळत नाही त्यांनी त्यांच्यावर सगळं सोडावं असं माझं मत आहे. राग म्हणू नका बुवा. 8:45ला बारी तुमच्या ताब्यात दिली आणि 11:15ला चालू केला तुम्ही. बाकी काय ना आमचा रेग्युलर कार्यक्रम आहे ना, आठवण राहील असा हा आजचा कार्यक्रम. मी माझं परम भाग्य समजतो. ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, ज्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं, आज खरोखर मी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. पण अशा या ओरोस नगरीमध्ये ज्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, म्हणजे उद्या परवा हे मंदिर म्हणजे याचं सामान बाजूला करून नवीन बांधकामाला सुरुवात होणार आहे. आणि आज शेवटचा हरिनामाचा कार्यक्रम आमच्यासारख्या खेड्यातल्या 2 बुवांना इथल्या या ग्रामस्थांनी आणि मानकऱ्यांनी आम्हाला ही संधी दिली. मी आयुष्यभर जोपर्यंत माझे जीव आहे या जीवामध्ये तोपर्यंत मी आपल्या या इथल्या ग्रामस्थांना विसरणार नाही. खूप बुवा आहेत सिंधुदुर्गात आणि आमच्यासारख्या खेड्यातल्या 2 बुवांना आपण बोलवलं. खूप मोठं हे आमचं भाग्य आहे. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू पण येतात, कारण आमच्या सुद्धा मंदिराचं बांधकाम आम्ही चालू केलंय. आणि या रवळनाथ देवाला आणि तुमच्या गावातील सर्व देवतांना मी एकच फक्त विनंती करीन, निर्विघ्न या मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन भव्य दिव्य स्वरूपात हे मंदिर उभं राहावं. आणि तुझी सेवा गेली 300 वर्ष हे ग्रामस्थ करत आहेत, त्याच पद्धतीने याही पुढे हे ग्रामस्थ तुझी सेवा करतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी माझ्या पुढच्या बतावणीला सुरुवात करतो. धन्यवाद. आणि बऱ्याच दिवसांनी ऐकत मिळतं. काय आहे सगळं माहोलमधले कार्यक्रम हल्ली आम्ही केले आणि हा थोडासा कार्यक्रम भान ठेवून करायचा आहे. आणि आम्ही सध्या भान सोडलेले बुवा असं म्हणजे आमचा एक स्टँडर्ड आहे. गुंडू बुवा म्हणा, विनोद चव्हाण म्हणा, मी म्हणा किंवा आणि उदारे म्हणा आणि अति सुंदर. मी बाकीच्या बुवा नुसता सुंदर म्हणतोय, अति सुंदर. माका असं वाटतं की ग्रामस्थांना विनंती करू पाहिजे होती की तुम्ही डबल बारी उगाट ठेवला त्याच्यात ख्याल काय ना तो कार्यक्रम घेऊ पडलो. जो काय आळवूक लागलो ना देवा शपथ माका वाटलं 12-1 वाजता जो भेटी देता की नाही माझ्या. याची कारण 2 आहेत. एक म्हणजे रागण नाही आता समजतात आमच्या तोंडात येतात या मगाशी त्यांनी सांगितलं तेव्हा तू इल्लच नाही. या लोके बुवाच्या तोंडावर म्हणतात अमावास्या. ज्या बुवाच्या आयुष्यभर तोंडात अमावास्या असणार बुवा माका सांगता बुवा ख्याल काय की मी आजच बघलोय. मला वाटतं 2-3 वर्ष तुम्ही खय बाहेरच पडत नाही. स्टेटच मिळणार आहे का तुमका देव समोर म्हणजे बोला नको. तुमच्या शब्दात तुम्ही मान ठेवतोय हा. आणि जर गजरात एक शब्द काढले तर युट्यूब बंद करतो आणि काळी पावतो. हा आता त्यांच्या शब्दात मान ठेवतो. ठीक आहे. त्यांनी मंडळाने पण देवस्थानने पण सांगितलेलं आहे बुवा अति काय नको. म्हणजे अति नको असं नाही, मनोरंजन करून सांगितलेला पण कमरेखाली नको. युट्यूबच्या माध्यमातून ना एक तरी शब्द म्हणतो ह्या 10 वर्षात लोक लाडबुवा साक्ष आहेत. लाडबुवाने जेव्हा आमका सल्लो दिल्यानी त्याच्यानंतर लाडबुवाने स्टेजवर माईक घेऊन सांगावं की लोके बुवांच्या मुखातून एखाद्या महिलेच्या कानात बोट येतील असा शब्द प्रयोग निघाला. आणि जेव्हा निघेल ना त्यावेळी हे क्षेत्र थांबून माझी तो 10-20 प्रयत्न करील. हा अजिबात माझ्याकडून चिंता करू नको. या कमेंट करून बुवाचं थोडंसं लक्ष द्यावा. लोक बोलू शकता कारण आता सध्या एक टार्गेट झालेला लोके बुवा बोलल्याशिवाय 4 कार्यक्रम मिळत नाही. त्याच्यासाठी तो बोलू शकता थोडासा असा माझा वैयक्तिक मत असो. बाकी चक्रधार रेग्युलर भारी देवा शपथ सांगतोय. मी चरणाशी नतमस्तक असेल बुवा तुमच्या. काय असतं 4-5 कागद आपल्याकडे असल्यामुळे त्याचा आता करता येतात.
हा पाचाच्या वर राग गेले का हे चक्रधर बाजूक राहतो. असो बाकी भजनात मी नाव ठेवूच येत नाही. देवा शपथ सांगते सुंदर भुवनचं भजन. आवाज तर माझ्यासारखं झाला पण गोडी नाही का आवाज चांगला त्यांचे खूप चाहते असतील बुवा बुडाळ्याचे आहेत. माझा पण रक्त बुडाळातला तुला सांगायला ठेवतोय. तेव्हा त्यांचे चाहते असतील राग मानू नको. अरुण घाणी मला मे महिन्यापासून पहिलोच मिळालो हा. त्याच्यामुळे थोडंसं डोसते का देऊचच लागतो लोक. हा बाकी अतिशय सुंदर नोटेशन घेतलं. नोटेशन आहे ते लोके बुवा घेतात. बुवा धन्यवाद तुम्हाला देतो. बस माझा हात एवढं बसा आवाज फक्त कमी करून मनापासून धन्यवाद देतो. पण या बोलण्यामागे जर राजकारण असेल तर तो समोर बसलो हा हा बाकी काय मी बोलत नाही. काय आवाज लावला असो देवा शपथ सांगते. तुमचे चरण गळ्यात ते मला जाताना लागला. देवा मी खोटा कधी बोललाय नाही. माझा सवयच नाही. हा तर माझं तुमचं चुकत काय असं तर मी ऐसूनच सांगतो. त्याच्यात आपल्या माहीत नाही पण नशीब लागतं नाही का नशीब. तेव्हा वेळ चांगली लागते. एखाद्याची वेळच खराब असतात आणि स्टेजवर 2-3 वर्षात पहिलं जिंकलो असतात तर त्यांना आता शक्य होता नाही सांगायला.
भूतकाळामध्ये कधी नाव ठेवलेलं आहे, वर्तमान काळामध्ये ठेवत नाहीये आणि भविष्य काळामध्ये ठेवणार नाही. आणि तेवढं काय आमचे जास्त कार्यक्रम होत नाही. वर्षातून 1-2-4 वेळा आम्ही एकत्र असतो. कशाला उगाच वाद घालायचा.
सांगायचं. चांगलं एक रत्न आहे, होणारं रत्न आहे, कोवळं रत्न आहे. कुमार अरुण आणि बुवा असा हे आमच्या, मला वाटतं आमच्या लेवलच्या बुवांमध्ये असा हा एकमेव कुमार राहिलेला बुवा आहे. रुबावली घेतो, बघते किती पेटता तो. नको नको मला परमांसाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. आज अरुण स्टेजवर दिसतात त्याच्यामध्ये 50% भाग आमच्या देवगड वासियांचा आहे, म्हणजे प्रदीप पांचाळवांचा आहे आणि 50% बाळा परमांचा आहे. त्या 50% माझा विराज वावकर पण आहे. रुबोली होतोय. सुरुवातीला एक फरमाईश होती, त्या फरमाईशची एक झलक या रुपवलीमध्ये मी दाखवणार आहे. एक झलक बरोबर म्हणते ना, काय सुंदर आहे ना. एका डोंगराच्या बाजूला आमचं गाव आहे, सरगम बिर फक्त आमच्या लक्षात महेंद्र पवार यांच्याकडून लख पडला या गाण्यासाठी पुन्हा एकदा 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी काय नाही, मी त्यांच्या शब्द त्या रवळनाथाचं रूप. आणि आम्ही दोन बुवा, एक बुवा सांगतायत पौर्णिमा काल झाली, दोन्ही बुवांच्या चेहऱ्यावर अमावस्या दिसते. ठीक आहे. रूप मागा मॉनिटरला गायनातून बोलतोय मी. आजचे बोल सारखं रूप पाहता